आई, हे घे आंबे. आंब्याचा रायता कर. हो ठीक आहे. नमस्कार, आम्ही भोजन स्नेही रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. समुद्रकिनाऱ्या लाभलेल्या कोकणापासून ते रणरणत्या उन्हात भाजून निघणाऱ्या नागपूरपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की बालवाडीपासून आपल्याला शिकवलं जातं, गाडी आली कोकणातून आंबे आणलेत भरून भरून, असं या आंब्यांचं माहेरघर असलेलं कोकण. कोकणात फक्त हापूस, पायरी, गोवा, मालकुण, रत्ना, सिंधू, नीलम, परदान या आंब्यांसोबतच रायवळ नावाच्या जातीचा आंबा मिळतो. या आंब्याचा एक सुप्रसिद्ध पदार्थ बनवला जातो ज्याचे नाव आहे आंब्याचा रायता. कायता कायता आंब्याचा रायता, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा. चला पाहूया कसा बनतो ते आंब्याचा रायता. आंब्याचा रायता करण्यासाठी मी स्वच्छ धुवून हे रायवळ आंबे घेतलेले आहेत. याला गावठी आंबे म्हटलं तरी चालतंय. सुरुवातीला आपण काय करणार आहे, या आंब्याचा असा भाग कापून घेणार आहे. असा आंबा चिरून घेतलाय. त्याची अशी वरची साल काढून आपण काय करणार आहे, या आंब्याचा सालीचा सगळा रस असा पिळून घेणार आहे. आता मी याच पद्धतीने सगळे आंबे पिळून घेते. मालवणी पद्धतीचा रायता करण्यासाठी आपण कोळी घेतलेले आहेत. त्या कोळीचा रस पण काढून घेतलाय आणि वरच्या सालीचा पण रस काढून घेतलाय. आता साहित्य बघूया. आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तूप, हिंग, जिरं, मोहरी, त्याच्यानंतर हळद, मीठ, लाल तिखट, ओला नारळ खवलून घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार किंवा आंब्याच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात हा गुळ घालू शकताय. आता पाहूया आपण रायता कसा करायचा ते. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण काय करणार आहे, 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मेथीचा वापर करायचा असेल तर मेथीचे दाणे सुद्धा तुम्ही टाकू शकताय. जिरं, मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचा आहे हिंग. गॅस स्लो करायचा आणि सगळा आपण घेतलेला आंब्याचा रायता ओतून घ्यायचा. यावरती आपण सुरुवातीला टाकणार आहे हळद, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट टाकून मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी खवललेलं खोबरं. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता मी हा अर्धी वाटी गुळ टाकणार आहे. आता या गुळामुळे याला पाणी सुटेल. पाणी सुटून त्यामध्येच गुळामध्ये शिजू द्यायचा. तयार आहे आपला आंबट गोड तिखट चवीचा आंब्याचा रायता. हा तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकताय, चपाती बरोबर खाऊ शकताय. खूप छान लागतो. आता मी गॅस बंद करते. तयार आहे आपला मालवणी पद्धतीचा किंवा कोकणी पद्धतीचा केलेला आंब्याचा रायता. ही रेसिपी तुम्ही करून पहा. कशी झाली ते आम्हाला कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जाता जाता आमच्या चॅनलला कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. हा आंब्याचा रायता खायचा कसा, तर तांदळाच्या भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकताय. खूप छान लागतोय. आंबट गोड तिखट चवीचा लागतोय. तुम्हाला जर चपाती पुरी भाजी यासोबत जरी खायचं असेल तरी खाऊ शकताय. आमची मुलं तसा सुद्धा खातात.